मुंबई नाशिक महामार्गाची अक्षरशः खड्ड्यांमुळे दुरावस्था झालेली आहे। टोल वसुली केली जातो। भिवंडी तालुक्यातील तलवली असेल किंवा घोटी या ठिकाणी टोल वसूल होणारा हा रस्ता आहे आणि या टोल वसूल होणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावरती खड्ड्यांचं साम्राज्य आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होते। अक्षरशः मुंबई ते नाशिक या अवघ्या 2 ते 2.5 तासाच्या प्रवासासाठी नागरिकांना 7 ते 8 तास खर्च पडतात आणि अशाच्या या रस्त्याच्या दुरावस्थेसंदर्भात वाहतूक कोंडी संदर्भात प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रस्त्याची पाहणी करायचं ठरवलं आणि ही पाहणी करत असताना ती पाहणी होण्याच्या काही तास आधी त्या रस्त्यांवरील खड्डे असतील, जी डागडुजी आहे ती आता करण्यास सुरुवात केलेली आहे। पण आपण पाहू शकता अक्षरशः लोखंडी खराट्याने सुद्धा त्यांनी जी काही डागडुजी केलेली आहे ती खडी ही निघू शकते। याचाच अर्थ जर त्या ठिकाणावर अवजड वाहन गेलं तर ही खडी अक्षरशः खड्ड्यामध्ये रूपांतरित होते आणि अशीच परिस्थिती संपूर्ण मुंबई नाशिक महामार्गाची झालेली आहे। आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या नक्की काय त्रास तुम्हाला होतो या रस्त्यांवरील खड्ड्यांचा। येथील पडगा टोल प्रशासन आहे यांचा एकदम बंगळ कारभार चालू आहे। ते लोक मेंटेनन्सच्या नावाने बिलं काढतात पण मेंटेनन्स इथे करत नाही आणि हे सर्व अशी माती रेती टाकून खंदे बनवले जातात आणि डांबरचं बिल लावून ते बिलं काढले जातात। मला वाटतंय प्रशासनाचा पण यांना सपोर्ट आहे असं वाटतो, कारण त्यांना सामान्य माणसाची काही पडलेली नाही। जर इथे 3-3 तास ट्रॅफिक होते आणि असे खड्डे पडत आहेत, अवजड वाहनांना त्रास, स्थानिक लोकांना त्रास, सगळ्यांना त्रास होतोय, तर त्या मला वाटतं की प्रशासनाला सुद्धा काही याची पडलेली नाही आणि इथले स्थानिक आमदार खासदार आहेत यांना ते काहीच जनतेची पडलेली नाही। आमचे आमदार साहेब तर पडग्याला बसतात ऑफिसला 11 वाजेपर्यंत, पण त्यांना इथे यायला येऊन खड्डे बघायला वेळ नाही किंवा टोलवाल्यांना जायला त्यांना जाब विचारायला वेळ नाही। म्हणजे काय नुसते नावाला आमदार ऑफिसमध्ये बसायला का नुसते पाकिट आणायला असे आमदार, काय कामाला असे आमदार। एकूणच जर आपण पाहिलं तर नागरिकांचा रोष आहे तो प्रशासनासोबत लोकप्रतिनिधी यांच्यावर सुद्धा आहे, कारण ज्या पद्धतीने या रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल या खड्ड्यांबद्दल जी काही सर्वसामान्य नागरिकांना जो त्रास होतो तो त्रास कमी होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी ज्या पुढाकाराने पुढे येणं गरजेचं आहे ते पुढाकाराने पुढे येताना दिसत नाहीत, अशी तोडर सर्वसामान्य नागरिकांची दिसून येत आहे। भिवंडीहून संजय भोईर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।